पण या सगळ्या हल्ल्यामध्ये मुस्लिम युवक देखील मारले गेले। जो मुस्लिम युवक त्या ठिकाणी पहलगाममध्ये पर्यटकांना सेवा देत होता, घोडेस्वाराचं काम करत होता, त्याचा देखील खरं तर मृत्यू झालाय। परंतु सातत्यानं काही लोकांकडनं आरोप केला जातोय की हिंदू आणि मुसलमान असा भेद विचारूनच गोळ्या घातल्या गेलेल्या होत्या म्हणून लाल चौकात देखील काल आंदोलनं झाली काश्मीर श्रीनगरच्या। त्या श्रीनगरच्या चौकात देखील मुस्लिम समाजाच्या तिथच्या स्थानिक नागरिकांनी सांगितलं की आम्ही देखील हिंदू बांधवांच्या पाठीशी खांदा लावून उभे आहोत, त्यांना कोणती जर अडचण झाली तर आम्ही समोर जाऊ, अशी देखील निदर्शनं आंदोलनं त्या ठिकाणी। काल आपल्या काश्मीरच्या मुसलमानांनी, काश्मीर रहिवाशांनी माणुसकीचं दर्शन दाखवलं। आम्हाला तेच म्हणायचंय, ते काश्मीरमध्ये आहेत, काश्मीरी मुसलमान आहेत, त्यांचा द्वेष करू नका। जे आपल्या संपूर्ण देशात, मग आमच्या महाराष्ट्रात असतील, बांगलादेशमध्ये असतील, कुठे जिथे आहेत तिथे हिंदू मुस्लिम हा द्वेष करू नका। या अतिरेक्यांना त्याचा फायदा मिळतो, अतिरेक्यांना धर्म नसतो, अतिरेक्यांना जात नसते, त्यांना स्वतःचं फक्त एकट्याचं पोट असतं आणि हे असे किस्से घडतात आपल्या देशात। या गेल्या 10 वर्षात हिंदू मुस्लिम हे खूप करण्यात येत आहे आणि त्याचे परिणाम आता हळूहळू असे आपल्याला भोगायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।